नमो नमः सर्वेभ्यः। संस्कृतभारत्याः गीताप्रवेशस्य प्रथमभागस्य चतुर्थस्य पाठस्य व्याकरणभागम् अधुना वयं पश्यामः। पृष्ठक्रमाङ्कः अस्ति। पाठस्य पठनं तु अभवत्। अधुना वयं चलच्चित्रद्वयं करिष्यामः। पृष्ठः क्रमाङ्कः अस्ति 49। प्रथमं वयं किं करणीयम्, अस्माभिः किं करणीयमस्ति, अस्माभिः चलच्चित्रद्वयं द्वयस्य निर्मितिः अस्माभिः करणीया अस्ति। एकस्मिन् चलच्चित्रे वयं विसर्गस्य सकारादेशः, विसर्गसन्धेः पञ्चप्रकाराः अथवा पञ्चभेदाः भवेत्। विसर्गस्य सकारः भवति, विसर्गस्य जिह्वामूलीय अथवा उपध्मानीय भवति, विसर्गस्य रेफः भवति, विसर्गस्य लोपः भवति, विसर्गस्य उत्व भवति। प्रथमे चलच्चित्रे वयं विसर्गस्य सकारादेशः, उपध्मानीय, जिह्वामूलीय, रेफः च पश्यामः। त्रयप्रकाराः वयं त्रीन् प्रकारान् वयं प्रथमे चलच्चित्रे पश्यामः। अनन्तरं द्वितीयचलच्चित्रे विसर्गस्य लोपः, विसर्गस्य उत्व कथं भवति तद् वयं द्रक्ष्यामः। प्रथमं अहं दर्शिकां दर्शयामि। पृष्ठक्रमाङ्कः अस्ति 49, पेज् नम्बर् 49। दृश्यते? एकनिमिषम्। हाँ, विसर्गसन्धि। विसर्गस्य द्वौ प्रकारः सन्ति। विसर्गात् परः स्वरः आगच्छति अथवा विसर्गात् परः व्यञ्जनः आगच्छति, व्यञ्जनानि सन्ति, तर्हि विसर्गसन्धिः भवति। विसर्गसन्धौ पञ्चविशेषाः अथवा पञ्चप्रकाराः सन्ति। विसर्गस्य सकारादेशो भवति, विसर्गस्य उपध्मानीय जिह्वामूलीयः भवति, विसर्गस्य रेफः भवति, विसर्गस्य लोपः भवति, विसर्गस्य उत्वः भवति। प्रथमं त्रयप्रकाराः वयम् अस्मिन् चलच्चित्रे वयं पश्यामः अधुना। सकारः कथं भवति? यदि एकनिमिषम्। यदि विसर्गात् अनन्तरं यदि च छ अथवा अचवर्गस्य टवर्गस्य तवर्गस्य कोऽपि व्यञ्जनः अथवा कर्कशव्यञ्जनाः आगच्छन्ति, सन्ति, तर्हि विसर्गस्य सकारादेशः भवति। कथं भवति? उदाहरणं पश्यामः। पाण्डवाः योग च। अत्र विसर्ग अस्ति, विसर्गात् अनन्तरं च आगच्छति, अतः विसर्गस्य स्थाने सकारादेशः अभवत्। पाण्डवा योग विसर्ग योग च योग ओ, पाण्डवा योग स योग च योग ओ। अत्र सकारादेशः अभवत्। एषः विसर्गसन्धिः अस्ति। अनन्तरं सयोग च अस्ति, श्चुत्वसन्धेः निमित्तम् अस्ति, अतः सकारस्य स्थाने शकारादेशः भवति। आदौ विसर्गसन्धिः अभवत्, अनन्तरं श्चुत्वसन्धिः अभवत्। रूपं कथं भवति? पाण्डवाश्च। उत्तमः छात्रः, उत्तमः योगछात्रः। विसर्गात् अनन्तरं छ अस्ति। प्रथमं सकारादेश, विसर्गस्य स्थाने स आदेशः भवति, अनन्तरं श्चुत्वसन्धिः भूत्वा रूपं भवति उत्तमश्छात्रः, शोला छ। घोरः योग ठङ्कारः। अत्र विसर्गयोग ठ अस्ति, ट वर्गस्य वर्ण, ट वर्गस्य कर्कशव्यञ्जनम् अस्ति। अतः घोरष्ठङ्कारः। प्रथमं विसर्गस्य सकारादेशः अभवत्, अनन्तरं ष्टुत्वसन्धिः अभवत्, अतः घोरष्ठङ्कारः, शोला ठौ। दुर्योधनः तदा, दुर्योधनः योग तदा, विसर्गस्य स्थाने सकारादेशः, रूपं भवति दुर्योधनस्तदा। यदि श्रुत्वसन्धेः अथवा श्रुत्वसन्धेः निमित्तमस्ति चेत् तत् सहकरणीयः अस्ति, तत् करणीयमस्ति। अतः विसर्गात् अनन्तरं यदि च वर्गस्य ट वर्गस्य त वर्गस्य कर्कशव्यञ्जनम् सन्ति चेत्, कर्कशव्यञ्जनम् अस्ति चेत् विसर्गस्य स्थाने सकारादेशः सम्पन्नः भवति। एतत् सकारादेशः अस्ति।
एतद् नित्यसन्धिः अस्ति। विसर्गात् अनन्तरं यदि च वर्गस्य ट वर्गस्य त वर्गस्य कर्कषव्यञ्जना व्यञ्जनानि सन्ति तत्र विसर्गस्य स्थाने सकारादेशः अभवति इति नित्यसन्धिः अस्ति। अनन्तरं पश्यामः कर्कषव्यञ्जनानि श श स अपि कर्कषव्यञ्जनानि सन्ति। अतः पयः योग शीतलम्। अत्र पय योग विसर्ग योग श श तालव्य श शहामृगर्ता योग श योग ईतलम्। अत्र सकारादेशः विसर्गस्य स्थाने सकारादेशः भवति किन्तु विकल्पेन भवति। यदि परे श ष तालव्य श अथवा मूर्धन्य श अथवा स अस्ति चेत् विसर्गस्य स्थाने सकारादेशः भवति किन्तु विकल्पेन भवति। सकारादेशः अभवत् अनन्तरं रूपं कथं भवति? ष्टुत्वसन्धिः भवति। अनन्तरं सयोगश अस्ति। अतः पयःशीतलं शलाश शहामृगत्ले शलाश अथवा पयः शीतलं वैकल्पिकसन्धिः अस्ति। अतः पयः शीतलं तथैव तिष्ठति। श्रीधरः योग षष्ठः। श्रीधर विसर्गस्य अनन्तरं ष अस्ति मूर्धन्य ष। अतः प्रथमं विसर्गस्य स्थाने सत्व भवति सकारादेशः भवति अनन्तरं श्रुत्वसन्धिः भूत्वा रूपं भवति श्रीधर षष्ठः। शला श पोटफोड्या शला पोटफोड्या श आणि ष्ठ। किंवा जर विसर्गसंधी करायचा नसेल कारण यदि श ष अथवा स अस्ति चेत् संधी वैकल्पिक अस्ति। श्रीधरः षष्ठः। भक्तः योग सेवते। पुनः विसर्गस्य सकारादेशः भवत् भक्तस्सेवते अथवा वैकल्पिक रूपमस्ति भक्तः सेवते। एतेषु उदाहरणेषु विसर्गात् परतः यदि श ष स इति व्यञ्जनानि सन्ति तर्हि विसर्गस्य सकारादेशः भवति किन्तु विकल्पेन भवति। यदि विसर्गात् अनन्तरं यदि च वर्गस्य ट वर्गस्य त वर्गस्य कर्कषव्यञ्जनानि सन्ति तर्हि विसर्गस्य सकारादेशः नित्यः भवति। नित्य भवति। यदि परे श ष अथवा स अस्ति तर्हि विसर्गस्य सकारादेशः विकल्पेन भवति। तस्मात् विसर्गस्य एक शॉर्ट मध्ये काय म्हणू शकतो आपण की तस्मात् विसर्गस्य तथयोः म्हणजे विसर्गाच्या नंतर जेव्हा तथ असेल परे तर सकारादेश असतो। च छयोः परे म्हणजे च छ परे पुढे असेल तर च छयोः परयोः शकारः भवति म्हणजे त्याचा च छचा श होतो आणि टठयोः परयोः शकारः भवति म्हणजे टठ पुढे आला तर श होणार आहे मूर्धन्य श। कारण ष्टुत्वसंधी होणार ष्टुत्वसंधी होणार। अनन्तरं श श ष स इत्येतेषु परेषु विकल्पेन क्रमात् श ष सा आदेश भवन्ति। म्हणजे काय झालं थोडक्यात की विसर्गाच्या नंतर जेव्हा च वर्गस्य ट वर्गातील त वर्गातील जेव्हा कर्कश व्यंजन असतात त्यावेळेला सकारादेश होतो आणि नंतर पुढे जे काही निमित्त असेल ष्टुत्व किंवा ष्टुत्वचं ते होऊन त्याचा रूपांतर होतो। म्हणजे विसर्गाच्या पुढे जर विसर्गाच्या पुढे जर त थ आला तर सकार स चा आदेश प्राप्त होतो। च छ आला तर श तालव्य श चा आदेश प्राप्त होतो। ट ठ आला तर मूर्धन्य श षकाराचा आदेश प्राप्त होतो। आणि जर पुढे जर श ष अथवा स आला तर सकारादेश होतो परंतु विकल्पाने होतो। म्हणजे ही संधी जेव्हा च ट किंवा त वर्गातील कर्कश व्यंजन असेल तेव्हा नित्य संधी असते आणि पुढे जर श ष अथवा स आला तर मात्र ही वैकल्पिक संधी होते। आता इथे पण खाली काही उदाहरण ज्ञानिनः योग तत्वदर्शिनः। ज्ञानिनः विसर्गस्य सकारादेशः भवति अग्रे त अस्ति अतः विसर्गस्य सकारादेशः भवति ज्ञानिनस्तत्वदर्शिनः असा। आता इथे पुढे हनुमतः योग छत्रम इथे पुढे छ आहे त्यामुळे ष्टुत्वसंधी होणार पुढे। आधी विसर्गस्य सकारादेश अनंतरम ष्टुत्वसंधी म्हणजे हनुमत क्षत्रम हनुमत क्षत्रम शला छ। आता पुढे बघूया आपण की हा जरा जेव्हा विसर्गाच्या नंतर जेव्हा कर्कश व्यंजन जेव्हा असतात त्यावेळेला काय होतं आता आणि याच्यात आपण बघितलं असेल तर च वर्ग ट वर्ग आणि त वर्गच झाला आणि क आणि प वर्ग बाकी आहे अजून। त्यामुळे त्याला त्याच्यासाठी जिव्हामूल्य आणि उपध्मान्य असा त्याचा दुसरा प्रकार आहे।
जेव्हा विसर्गात अनन्तरं यदि क वर्गस्य वर्ण अथवा वर्णः आगच्छन् अस्ति तर्हि विसर्गस्य स्थाने जिह्वामूलीयस्य आदेशः भवति. जिह्वामूलीयसाठी एक असा विशिष्ट चिन्ह आहे. ते चिन्ह लक्षात ठेवायचे. म्हणजे दोन अर्धचंद्र आणि त्याच्या खाली उलटा अर्धचंद्र. सो जेव्हा विसर्गाच्या नंतर जेव्हा क वर्गातील वर्ण येतो त्यावेळेला विसर्गस्य स्थाने जिह्वामूलीयस्य आदेशः भवति. आणि विसर्गस्य अनन्तरं यदि पवर्गस्य वर्णः भवति तर्हि तत्र उपध्मानीयस्य आदेशः भवति. उपध्मानीयसाठी पण एक चिन्ह आहे. ओके. जेव्हा क वर्गातलं वर्ण आलं तर जिव्हामूलीय होणार, प वर्गातील वर्ण आलं तर उपध्मानीय होणार आणि पुढचे जे च ट त वगैरे वर्ण आले तर सकारादेश होणार. ओके. सो आपण उदाहरण बघूया. एतैहि योग कुलग्धानाम. एतैहि विसर्गाच्या अनंतरम क आलेला आहे त्यामुळे एतै कुलग्नानाम किंवा हा पण वैकल्पिक संधी आहे. त्यामुळे त्यामुळे आपल्याला एतैहि कुलग्नानाम तर हे तसं पण ठेवू शकतो. तसेच तसं वैकल्पिक संधी आहे. शब्दः योगखे ह इति क वर्गस्य वर्णः अस्ति. अतः विसर्गस्य स्थाने उपध्मानीयस्य क्षम्यतां जिह्वामूलीयस्य आदेशः भवति. अतः शब्दखे अथवा शब्दः खे वैकल्पिक संधिः अस्ति. मामकाः योगपाण्डवाः विसर्गस्य अनन्तरं प अस्ति. अतः विसर्गस्य स्थाने जिह्वा उपध्मानीयस्य आदेशः भवति. मामका पाण्डवाः अथवा मामकाः पाण्डवाः. कृपणाः फलहेतवः. कृपणाः योगफलहेतवः. प अस्ति, प वर्गस्य वर्णः अस्ति. अतः उपध्मानीयस्य आदेशः भवति. कृपणाः फलहेतवः अथवा यदि संधिः न भवति वैकल्पे न भवति तर्हि कृपणाः फलहेतवः. एतेषु उदाहरणेषु विसर्गात् परतः क ख अथवा प फ इत्येतानि व्यंजनानि सन्ति. म्हणजे विसर्गाच्या पुढे क ख किंवा प फ ही कर्कश व्यंजने आहेत. मगाशी आपण बघितलं होतं ते च ट त वर्गातली कर्कश व्यंजनं बघितली होती आणि श श स ही कर्कश व्यंजन होती. आता इथे क वर्ग आणि प वर्गातील कर्कश व्यंजन आहेत. त्यामुळे तत्र विसर्गस्य क ख यो इत्ययोः परयोः म्हणजे विसर्गाच्या पुढे जर क ख असेल तर जिह्वामूलीय आदेश होतो. जिह्वामूलीयचा आदेश होतो आणि पुढे जर प फ असेल प फ इत्यतयोः परयोः उपध्मानीयादेशश्च विकल्पेन संपन्नः. म्हणजे हे दोन्ही संधी जिव्हामूली आणि उपध्मानीय हे वैकल्पिक संधी आहेत. त्यामुळे ते करायचं असेल तर करू शकतो किंवा नाही केले तरी चालतात. त्यामुळे क ख पुढे आला तर जिव्हामूलीचा आदेश आणि प फ पुढे आला तर उपध्मानीयचा आदेश होतो. हे दोन्ही संधी वैकल्पिक संधी आहेत. आता एकच निमिष काय झालं. क्षम्यता. स्टॉप शेअर करून क्षम्यतां थोडंसं ते पुनः शेअर करोमि अहम्. अनन्तरं वयं विसर्गस्य रेफः कुत्र भवति तद्वयं पश्यामः. विसर्गस्य रेफ आतापर्यंत आपण बघितले की विसर्गाच्या नंतर जर कर्कश व्यंजन असतील तर काय होतं हे आपण बघितलं. विसर्गाच्या पुढे जर च वर्गातील ट वर्गातील त वर्गातील कर्कश व्यंजन आली किंवा श श स ही सुद्धा कर्कश व्यंजन आली तर विसर्गाचा सच्चासाने सकारादेश होतो. आणि विसर्गाच्या पुढे जर क वर्गातील कर्कश व्यंजन आली तर त्याचा जिव्हामूलीयचा आदेश होतो. विसर्गाच्या पुढे जर प वर्गातील कर्कश व्यंजन आली तर त्याचा उपध्मानीय होतो. आता पुढे जर काय येणार आहे आपण रेफ विसर्गस्य रेफ भवति तृतीय प्रकारः अस्ति. आता पुढे काय येते आधी कर्कश व्यंजन येऊन झाली पुढे लक्षात ठेवण्यासाठी सांगते. आता स्वर किंवा मृदू व्यंजन पुढे आलं तर काय होतं आणि कुठल्या विसर्गानंतर तर अ अथवा आ स्वर विना अन्य स्वरयुक्त विसर्ग असेल म्हणजे उदाहरणार्थ निराशी ही बंधुहू अघायुहू उ नंतर विसर्ग आहे ई नंतर विसर्ग आहे. त्यामुळे अ अथवा आ स्वर विना अन्य स्वरयुक्त विसर्ग असेल आणि यदि अस्ति अनन्तरं यदि स्वर कोऽपि स्वर अथवा मृदु व्यञ्जन अस्ति चेत् विसर्गस्य स्थाने रेफादेशः भवति.
विसर्गस्य रकारः भवति. उदाहरण बघूया आपण. निराशीः योग अपरिग्रह. निराशीः इ अनन्तरं विसर्ग अस्ति. दीर्घ इ अनन्तरं विसर्ग अस्ति. अपरिग्रह अनन्तरं स्वर अस्ति, अ अस्ति. निराशी योग विसर्ग योग अ योग परिग्रह. अतः इ अनन्तरं विसर्ग अस्ति. परे अपि अ स्वर अस्ति. अतः विसर्गस्य स्थाने रेफः रकारादेशः भवति. अतः निराशी योग र योग अ परिग्रह. निराशीर परिग्रह. परिग्रह. बन्धुः आत्मा. बन्धुः उ अनन्तरं विसर्ग अस्ति. अनन्तरम् आ अस्ति. बन्धु योग विसर्ग योग आ योगत्मा. बन्धु अतः विसर्गस्य स्थाने रेफः भवति. बन्धु योग र योग आ योगत्मा. बन्धुरात्मा. मुनिः उच्यते. अत्र ह्रस्व इ अस्ति, अनन्तरं विसर्ग अस्ति, अनन्तरं स्वर अस्ति, उ इति स्वर अस्ति. अतः मुनिः योग उच्यते, मुनिरुच्यते. विसर्गस्य स्थाने रेफादेशः भवति. एतानि सर्वाणि उदाहरणानि स्वराः परे सन्ति चेत् अस्ति. एतेषु उदाहरणेषु विसर्गात् पूर्वम् अ अथवा आ इत्येतौ विना स्वराः सन्ति. म्हणजे विसर्गाच्या आधी अ किंवा आ सोडून विहाय बाकीचे स्वर आहेत आणि मग विसर्ग आहे. विसर्गात परतः स्वराः सन्ति. म्हणजे विसर्गाच्या पुढे स्वर आहेत. तत्र विसर्गस्य रेफादेशः संपन्नः. म्हणून विसर्गाचा स्थानी रेफ होतो किंवा रेफाचा आदेश होतो. आता विसर्ग सेम अ किंवा आ या स्वर सोडून अन्य स्वरयुक्त जेव्हा विसर्ग असेल आणि त्याच्या पुढे जर मृदू व्यंजन असेल तरीही अपि विसर्गस्य स्थाने रेफादेशः भवति. म्हणजे प्रकृतिजैः योग गुणैः. अत्र ऐ योग अनन्तरं विसर्ग अस्ति. प्रकृतिज योग ऐ योग विसर्ग योग ग योग उणैः. म्हणजे विसर्गाच्या आधी ऐ हा स्वर आहे. अ आणि आ शिवाय अन्य स्वर आहे आणि विसर्गाच्या नंतर ग हे मृदू व्यंजन आहे. त्यामुळे विसर्गस्य स्थाने अतः विसर्गस्य स्थाने रेफादेशः संपन्न. प्रकृती जैर्गुणैः. प्रकृतेः योग ज्ञानवान. इथे ए नंतर विसर्ग आहे आणि पुढे ज्ञ आहे. ज्ञ मध्ये ज आहे, त्यामुळे ज हे मृदू व्यंजन आहे. अतः विसर्गस्य रेफादेशः भवति. प्रकृतेर्ज्ञानवान. पुढे जर बघितलं तर हविः योग ब्रह्माग्नौ. हविः अ किंवा आ सोडून अन्य स्वरयुक्त विसर्ग आहे. ई नंतर विसर्ग आहे आणि पुढे ब आलेला आहे. मृदु व्यंजन ब इति मृदु व्यंजन अस्ति परे. अतः विसर्गस्य स्थाने रेफादेशः संपन्नः. हविः योग र क्षम्यताम् हवि योग र योग ब योग ब्रह्माग्नौ. हविर्ब्रह्माग्नौ. कर्मफल हेतुः योग भूः. उ अनन्तरं विसर्ग अनन्तरं भ इति मृदुव्यञ्जन अस्ति. अतः कर्मफल हेतुर्भुः. हयैः योग युक्ते. हयैः ऐ योग ऐ युक्त विसर्ग आहे आणि त्याच्या पुढे य हे मृदू व्यंजन आलेले आहे. त्यामुळे विसर्गस्य रेफादेश संपन्न. हयै योग र योग य योग उक्ते. हयैरुयुक्ते. हयैरुयुक्ते. दुसरा कुठला आहे आता ही सगळी उदाहरणं आपण नंतर वाचू शकतो. एतेषु उदाहरणेषु विसर्गात पूर्व विसर्गाच्या आधी काय आहे अ आ इत्येतौ विना स्वराः सन्ति. विसर्गाच्या पूर्वी अ किंवा आ सोडून अन्य स्वरयुक्त विसर्ग आहे आणि विसर्गात परतः मृदू व्यंजनानि सन्ति. विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन आहेत. अतः तत्र विसर्गस्य रेफादेशः संपन्नः. आता त्याच्यामध्ये एक छोटासा नियम आहे की रेफादेशामध्येच की ही उदाहरणं बघूया आपण की बहिः योग अंतः. आता इथे पण अ किंवा आ सोडून अन्य स्वरयुक्त विसर्ग आहे, परंतु बहिः हे अव्यय आहे. त्यामुळे अव्यय युक्त जरी अ आणि आ जरी असला म्हणजे अव्यय असेल त्याच्यानंतर विसर्ग असेल आणि त्याच्यानंतर स्वर किंवा मृदू व्यंजन आलं तरीही विसर्गस्य रेफः भवति. म्हणजे आपण मगाशी काय म्हटलं होतं की अ आ युक्त विसर्ग असेल तर तिथे नाही होणार, परंतु अव्ययामध्ये जेव्हा आता इथे उदाहरण बघा पुनः योग अत्र. पुनः मध्ये अयुक्त विसर्ग आहे, परंतु पुनः हे अव्यय आहे.
त्यामुळे अव्ययामध्ये अ किंवा आ युक्त जरी विसर्ग असला आणि त्याच्यानंतर जेव्हा स्वर किंवा मृदू व्यंजन असेल तरी सुद्धा त्याचा रेफ होतो. त्यामुळे पुनः योग अत्र मध्ये पुनः योग विसर्ग योग अयोग त्र विसर्गस्य रेफ भूत्वा पुनः योग र योग अत्र पुनरत्र. प्रातः योग गच्छति ग इति मृदुव्यंजन अस्ति. प्रातः मध्ये अयुक्त विसर्ग अस्ति. अ स्वर अनन्तरं विसर्ग अस्ति. प्रातः योग विसर्ग योग गच्छति. अतः विसर्गस्य रेफादेशः भूत्वा प्रातर्गच्छति इति रूपं भवति. म्हणजे अ किंवा आ सोडून अन्य स्वर असणे हे अव्ययाशिवाय उदाहरणांमध्ये लागू पडतं. जर अव्यय असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा किंवा अ किंवा आ युक्त विसर्ग जरी असेल आणि पुढे स्वर किंवा मृदुव्यंजन आलं तरीही विसर्गस्य रेफादेशः भवति तत्र. एतेषु उदाहरणेषु संबंधिनः विसर्गात् परतः स्वरः मृदुव्यंजनं वा अस्ति. म्हणजे या उदाहरणांमध्ये अव्यय संबंधी जे शब्द आहेत त्याच्यानंतर विसर्ग येतो आणि त्याच्या पुढे स्वर किंवा मृदुव्यंजन येत आहे. तत्र विसर्गस्य रेफादेशः संबंधः. आता इथे लोप अस्ति. आपण अनन्तरं पश्यामः द्रक्ष्यामः. अस्तु, एवं प्रकारेण वयं पुनः स्मरणं किञ्चित् कुर्मः. विसर्गस्य पञ्चप्रकाराः, विसर्गसन्धेः पञ्चप्रकाराः सन्ति. विसर्गस्य सकारादेशः भवति, उपध्मानीय जिह्वामूलीयः भवति, विसर्गस्य रेफः भवति, लोपः भवति, उत्व भवति. एतस्मिन् चलचित्रे वयं सकारादेश जिह्वामूलीय उपध्मानीय रेफः कथं भवति तद् वयं अस्माभिः दृष्टः अस्ति. विसर्गस्य सकारः कुत्र भवति? यदि विसर्गात् अनन्तरं च वर्गस्य, ट वर्गस्य अथवा त वर्गस्य कर्कशव्यञ्जनानि सन्ति तर्हि विसर्गस्य सकारादेशः भवति. यदि च वर्गस्य, ट वर्गस्य, त वर्गस्य व्यञ्जनानि सन्ति तर्हि नित्य भवति. यदि श, ष, स इति कर्कशव्यञ्जनानि सन्ति तर्हि विसर्गस्य सकारादेशः विकल्पेन भवति. अनन्तरं प्रथमं विसर्गस्य सकारादेशः भवति, अनन्तरं श्चुत्वसन्धेः अथवा ष्टुत्वसन्धेः निमित्तमस्ति तत् करणीयमस्ति. अनन्तरं च वर्ग अभवत्, ट वर्ग अभवत्, त वर्ग अभवत्, श, ष, स इति कर्कशव्यञ्जनानि अपि अभवत्. अनन्तरं क वर्ग अस्ति, प वर्ग अस्ति. विसर्गात् अनन्तरं यदि क वर्गस्य कर्कशव्यञ्जनम् अस्ति तर्हि तत्र जिह्वामूलीयस्य आदेशः भवति. च वर्ग विसर्गात् अनन्तरं यदि प वर्गस्य व्यञ्जनानि सन्ति तर्हि व्यञ्जनम् अस्ति तर्हि विसर्गस्य स्थाने उपध्मानीयस्य आदेशः भवति. उपध्मानीयादेशः भवति. अनन्तरं रेफः भवति. विसर्गस्य रेफः कुत्र भवति? यदि अ अथवा आ स्वर विना अन्य स्वरयुक्त विसर्ग अस्ति, अनन्तरं यदि स्वर अथवा मृदुव्यञ्जनम् अस्ति तर्हि विसर्गस्य रेफादेशः भवति. विसर्गस्य स्थाने रेफ आदेशः भवति. अत्र मृदुव्यञ्जनानि कानि अस्ति? वर्गस्य तृतीयचतुर्थवर्णः ह, य, व, र, ल इत्येते वर्णाः मृदुव्यञ्जनानि सन्ति. अनन्तरम् अव्यय एकः नियमः अस्ति. अव्ययसम्बन्धिनः विसर्गः अस्ति. विसर्गात् परे यदि स्वर अथवा मृदुव्यञ्जनम् अस्ति तर्हि विसर्गस्य रेफादेशः भवति. तत्र अव्ययशब्दमध्ये यदि अयुक्त अपि विसर्गः अस्ति तर्हि तस्य रेफादेशः भवति एव. एवं प्रकारेण वयं विसर्गसन्धेः त्रीन् प्रकारान् वयं दृष्टवन्तः. अग्रिमे चलचित्रे वयं विसर्गस्य लोप कुत्र भवति, विसर्गस्य उत्व कुत्र भवति तद् वयं द्रक्ष्यामः. धन्यवादः.